नमस्कार, मी सौ रूपा दिड्डी. सर्व दर्शकांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दसरा या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे सीमोल्लंघन. नारी तो नारायणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हीही आमच्या आतील मर्यादांचं म्हणजे ज्या आम्ही स्वतःवर घालून घेतलेल्या होत्या त्या मर्यादांचं खऱ्या अर्थानं सीमोल्लंघन केलं असं मला आता वाटायला लागले. आम्ही ज्यावेळी कथा अभिवाचनाच्या निमित्ताने आम्ही आर चॅनलशी जोडले गेलो, सहज बोलता बोलता नवरात्री निमित्त आपण काही वेगळा प्रयोग करू शकतो का अशी चर्चा झाली आणि या कार्यक्रमाची संकल्पना सुचली. नमस्कार, मी विशाखा जोशी. आताच रूपा मॅडमनी तुम्हाला सांगितलं की दसरा म्हणजे सीमोल्लंघन करण्याचा दिवस, आणि खरंच रूपा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सीमोल्लंघन करून हा कार्यक्रम आपल्यापुढे सादर केलाय. हा कार्यक्रम जेव्हा प्रसारित झाला तेव्हा अनेक दर्शकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की तुम्ही हा कार्यक्रम नेमका कसा केला, म्हणजे अगदी कमी वेळात तुम्ही एवढ्या सगळ्या बायकांचा डाटा कसा गोळा केला आणि तुम्ही त्यांच्यापर्यंत कसं पोचला. तर याच्या संबंधी सगळ्यांनाच खरं खूप उत्सुकता असेल आणि म्हणून आम्हाला वाटलं की आजच्या दिवशी तुम्हाला हा कार्यक्रम सादर करताना काय काय नेमकं घडलं ह्याचं हितगुज तुमच्यापर्यंत आणावं. रूपानी सांगितल्याप्रमाणे आम्ही अभिवाचनाच्या निमित्ताने आर चॅनलशी जोडलो गेलो आणि मग नवरात्रीसाठी काहीतरी खास करायचं असं ठरलं आणि मग एक मीटिंग झाली आणि काहीतरी स्पेशल करायचं आणि बायकांचं कर्तृत्व आपण समाजापुढे आणायचं, बायकांना केंद्रस्थानी ठेवून हा कार्यक्रम करायचा अशी एक त्याची आउटलाईन होती. आणि मग त्याप्रमाणे काय करता येईल तर मग आम्ही वेगवेगळी 9 क्षेत्र निवडली आणि त्या 9 क्षेत्रातल्या देशपातळीवरच्या आणि स्थानिक महिलांचं कर्तृत्व आपण समाजापुढे आणावं असं ठरलं. ही क्षेत्र निवडत असताना सुद्धा आम्ही सर्वांच्या मतानुसार अशी क्षेत्र निवडली की त्या क्षेत्रामध्ये आपल्या स्थानिक महिलांनी सुद्धा कार्य केलेलं असलं पाहिजे. क्षेत्र खूप आहेत आणि सर्वच क्षेत्रामध्ये महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलंच आहे, पण अशी क्षेत्र निवडली की ज्या क्षेत्रामध्ये आपल्या स्थानिक गाव पातळीवर तालुका पातळीवरील महिलांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं काम आम्हाला समाजासमोर आणायचं होतं. पण हे काम समाजासमोर आणत असताना सुद्धा राष्ट्रीय पातळीवरील महिलांचा प्रथम आम्ही गौरव केला. त्याचं कारण असं होतं की राष्ट्रीय पातळीवरील या सर्वोच्च स्थानावर असलेल्या महिलांच्या बरोबर आपलाही कुठेतरी उल्लेख होतोय, त्याच्यामुळं या महिलांना सुद्धा खूप आत्मविश्वास मिळावा आणि त्यांच्या पुढील कार्याला अजून बळ मिळावं, हा एक उद्देश होता. नवरात्रीसाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बरेच कार्यक्रम होत असतात. त्यावेळेला आर चॅनलनी अतिशय वेगळा असा कार्यक्रम लोकांच्या पुढे आणला आणि हे काम काही सोपं नव्हतं बरं का, कारण 9 क्षेत्रातल्या प्रत्येक कमीत कमी 9 महिला प्रत्येक क्षेत्रात अशा निवडून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा डाटा मिळवणं आणि तो सादर करणं हे खरंच अवघड काम होतं. दुसरं म्हणजे खूप वेळ कमी होता आमच्याकडं आणि त्या कमी वेळात हा कार्यक्रम करायचा आणि तो सुद्धा दर्जेदार करायचा असं ध्येय ठेवलं होतं. आणि याचा उद्देश हाच होता की बायकांच्या ज्या कर्तृत्ववान बायका आहेत त्यांच्यात आत्मविश्वास आणखीन वाढवणं आणि समाजाला एक काहीतरी यातून प्रेरणा मिळावी की बऱ्याच जणांना काहीतरी करायचं असतं पण नेमकं कसं करायचं हे माहिती नसतं. त्यामुळे हा कार्यक्रम बघून बऱ्याच जणींना त्याची दिशा मिळेल असा ह्या कार्यक्रमाचा उद्देश होता आणि मला वाटतं तो खरंच बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालाय. कार्यक्रमाची रूपरेषा ठरली, प्रत्यक्ष कामालाही आम्ही सुरुवात केली. सुरुवात करत असताना आम्हाला खरं म्हणजे ह्या कार्याचा असा आवाका लक्षात आला नव्हता, पण जेव्हा आम्ही कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की या कामाचा आवाका खूप मोठा आहे. महिलांशी संपर्क साधत असताना सुद्धा आपल्याला बरेच अनुभव आले नाही का. नाही, ते अनुभव ना नक्कीच आपण दर्शकांना सांगूया. तर काय झालं की बऱ्याच बायकांना जेव्हा आम्ही ही कल्पना सांगितली तेव्हा काही बायकांच्या अगदी ती पटकन लक्षात आली, म्हणजे विशेषतः ज्यांचं आत्मभान खरोखर जागृत आहे अशा महिलांनी आपली माहिती अगदी छान लिहून आपले व्यवस्थित फोटो पाठवून अगदी डिटेलमध्ये आम्हाला पाठवली.
पण काही बायकांना असं वाटत होतं की अरे आपलंच कौतुक आपण कसं सांगायचं, त्यांना थोडा संकोच वाटत होता. मग त्यांना मात्र आम्हाला समजावून सांगायला लागलं की हे ह्याचा उद्देश असा आहे की तुझं जे कार्य आहे ते समाजापुढे यायला पाहिजे. माझ्या काही अगदी जवळच्या मैत्रिणी होत्या, त्यांना तर मी सांगायची की अगं हा तुझा स्वतःचा शोध आहे, तू खरंच काय आहेस, तू काय केलेलं आहेस हे तू एकदा लिहून काढ, म्हणजे तुझं तुलाच कळेल की तू किती ग्रेट आहेस. आणि हे खूप आवश्यक आहे. आणि खरंच त्यानंतर जेव्हा त्यांनी लिहून काढलं आणि मग तेव्हा आम्हाला जेव्हा फोन केला त्यांनी सांगितलं की खरंच ग मी काहीतरी आहे हे मला आत्ता जाणवलं. ज्यावेळी आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आणि ही माहिती संकलित करायला सुरुवात केली त्यावेळी सुद्धा आम्हाला खूप वेगवेगळे अनुभव आले. इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय, प्रशासनातील महिलांशी संपर्क साधल्यानंतर अगदी शॉर्ट नोटीसवरती म्हणजे अगदी 2 दिवसाच्या मुदतीत त्याने आपापले सगळे डाटा आणि फोटोज वगैरे पाठवून दिले. खरं तर आपण कर्तृत्ववान महिलांचा परिचय करून देतो आहोत, त्यांच्यावरती ही जी डॉक्युमेंटरी बनत आहे त्यामध्ये त्या महिलांशी संपर्क साधत असताना त्या इतक्या बिझी असायच्या, त्याने आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आम्हाला सहकार्य दाखवलं. त्यानंतर या प्रशासनातील महिलांशी बोलत असताना ज्यावेळी मी मॅडम मॅडम म्हणत होते तर त्या सगळ्या म्हणजे आम्हाला मॅडम म्हणू नका, नावाने हाक मारा, म्हणजे इतका जिव्हाळा या निमित्ताने मला अनुभवता आला. या निमित्ताने खूप नवीन नवीन महिलांच्या ओळखी झाल्या, कर्तृत्ववान महिलांच्या असं आपण म्हणूया. डॉक्टर महिलांचा परिचय जो होता तो बहुतेक इंग्लिशमधून आला आणि मग त्या इंग्रजी डाटाचं मराठीत रूपांतर करताना आमच्या ज्ञानात बरीच भर पडली बरं का. याच्या उलट जेव्हा आम्ही विज्ञान तंत्रज्ञान हा एक क्षेत्र जेव्हा काम करत होतो तेव्हा आमच्याकडे वेळ फार कमी होता. आणि मग मला अगदी आवर्जून सांगायला आनंद होतोय की विदुला म्हैसकर, नंतर सीमा साखरे आणि सुप्रिया इंगोले या 3 महिला शास्त्रज्ञांनी आमची वेळेची अडचण लक्षात घेऊन आम्हाला मराठीत डाटा पाठवला. दुसरं म्हणजे काही ज्या महिला होत्या त्या इथं नव्हत्या, मग त्यांच्या पालकांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्या पालकांच्याकडून त्यांचे नंबर घेतले किंवा माहिती घेतली आणि आम्हाला सगळ्या पालकांनी खूप मोठं सहकार्य केलं. डॉक्टर महिलांचे तर जेव्हा आम्ही ते कार्य जेव्हा बघत होतो, रूपा तुला आठवतंय ना आपण डॉक्टर मुरगुडेंचा जेव्हा डाटा आपण बघितला किंवा डॉक्टर अंजनी देशपांडे, सीमा पाटणे या ज्या जुन्या डॉक्टर्स होत्या, डॉक्टर माने या जुन्या डॉक्टर्स ज्या होत्या तेव्हा त्यांच्या काळात कोणतीही आधुनिक मशिनरी नव्हती, तर त्यांनी ते उपलब्ध मशिनरीत त्यावेळेला रुग्णांवर उपचार केले. डॉक्टर मुरगुडेंनी तर एका स्थानिक कारागिराकडून एक मशिनरी बनवून घेतली. म्हणजे आम्ही त्यांचा तो डाटा आणि त्यांचं काम बघून खरंच प्रभावित झालो. तसंच आजच्या पिढीतली डॉक्टर अस्मिता पाटणे, तिच्याकडे एवढं क्वालिफिकेशन आहे, एवढा अनुभव आहे, म्हणजे ती जर जगात तिनं जर कुठंही काम सुरू केलं तर तिला खूप पैसा मान मिळेल. पण तिनं ते सगळं त्याचा मोह टाळून ती आपल्या गावाकडे परत आली आणि ती नेत्रदानानंतरच्या नेत्ररोपणाचं काम खूप चांगलं चालवतीये. म्हणजे तिचं जे समाजकार्य आहे ते खरोखर म्हणजे अगदी वंदनीय आहे. एवढ्या लहान वयात ती एवढी समाजाच्या हिताचा विचार करतेय, आम्हाला तिचं खूप कौतुक वाटलं. डॉक्टर अस्मिता पाटणे यांचं खरोखरच कौतुक आहे, कारण त्यांनी आपल्या गावाशी आणि आपल्या मातीशी नाळ तोडली नाही. अनेक संधी उपलब्ध असताना सुद्धा त्यांनी आपली सेवा इथं आपल्या गावात द्यायला प्राधान्यक्रम दिला. याबरोबरच मला अजून एक आठवते, डॉक्टर मृणालिनी भोसके. त्याही पुण्यासारख्या शहरातून येऊन काही वर्षांपूर्वी म्हणजे मला वाटतं 40 वर्षापूर्वी त्यांनी हलकर्णीसारख्या खेड्यामध्ये आपली सेवा दिली. खरं तर त्यांच्या मनात असतं तर त्या मोठ्या शहरात, त्यांचे मिस्टर पण डॉक्टर आहेत, मोठ्या शहरामध्ये राहून ते भरपूर पैसा कमवू शकले असते. पण आपल्या गावात जिथं आपण विवाह करून आलो त्या गावात वैद्यकीय सेवा नाही आहे म्हटल्यानंतर त्यांनी आपलं पूर्ण समर्पण तिथं दिलं. हे खरोखरच खूप कौतुकास्पद वाटतं. आणि या सगळ्या महिलांची यशोगाथा पाहताना खरोखर आम्ही अनेकदा अचंबित झालो. आपल्याच अवतीभोवती असणाऱ्या या महिलांनी इतकं काम केलंय हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला आणि दर्शकांना सुद्धा कळालं. नारी तू नारायणीचा हा प्रवास दर्शकांसाठी 9 दिवसांचा होता, पण हा सगळा प्रवास आमच्यासाठी खरंच खूप मोठा होता.
9 दिवस नाही 9 दशकं आम्हाला मागे घेऊन गेला. ही माहिती गोळा करत असताना अशा कर्तृत्ववान महिलांच्या बद्दल आम्हाला माहिती कळत गेली की त्यांचं कर्तृत्व बघून आम्ही खरोखर अचंबित झालो. त्यामध्ये प्रामुख्याने मला आठवतं गौराबाई सलावदे, त्यानंतर सदबाळावा यांच्या खानावळीबद्दल. ज्यावेळी सदबाळावा यांच्या खानावळीबद्दल आम्ही माहिती गोळा करत होतो तर ही माहिती देणाऱ्या लोकांना सुद्धा खूप छान वाटलं की त्यांच्या कार्याची आम्ही दखल कुठेतरी घेतली. आणि त्यांचं कार्य तसं होतंच, कारण त्यावेळी त्यांनी कुठलीही आर्थिक अपेक्षा न ठेवता भुकेलेल्याला 2 घास मिळावे ह्या एकाच हेतूनं ती खानावळ चालू केलेली होती. तसंच इंदुमती पाटील यांच्याबद्दल पण असेच समाजामधून आम्हाला प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. उद्योजक क्षेत्राचा जेव्हा आम्ही डाटा गोळा करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही एक आश्चर्याचे धक्के बसत होते रोज आम्हाला. कारण अगदी खेड्यातल्या त्या सगळ्या महिला आणि त्यांनी म्हणजे भांडवल नसताना अगदी प्रतिकूल परिस्थितीतून म्हणजे भांडवलाची सोय केली, कष्ट केले, मेहनत केली आणि त्यांचं सगळं स्वतःचं बुद्धी कौशल्य पणाला लावलं आणि निर्मितीपासून ते मार्केटिंग पर्यंतचा सगळा प्रवास स्वतः केला. आणि त्या एक ज्योत्स्ना देसाई ज्या आहेत त्यांचं मधुमक्षिका पालन किंवा त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला, किंवा शेगुणशे मॅडम ही त्यांचा जो गोठा आहे तिथं गोकुळचं ट्रेनिंग सेंटर सुरू केलं त्यांनी. हे आम्ही जेव्हा डाटा येत होता तेव्हा आम्ही आश्चर्यचकित होत होतो आणि खरंच आम्हाला वाटलं की नाही हे खरंच समाजापुढे यायला पाहिजे. या बायकांच्या कर्तृत्वाचं किती कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे. कार्यक्रमाची रूपरेषा तयार झाली त्यावेळी आम्ही माहिती गोळा करायला सुरू केली. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की एक महिला अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. प्रत्येक महिलेला कुठल्या क्षेत्रामध्ये आपण बसवायचं हे आम्ही ठरवलं आणि ते त्या क्षेत्रामध्ये त्यांची ओळख करून देत असतानाच त्यांनी इतर क्षेत्रामध्ये जी चमकदार कामगिरी केलेली आहे त्याचाही आम्ही उल्लेख करून त्यांच्या सगळ्या कार्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला. हे सगळं करताना ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे की त्या क्षेत्रातल्या सगळ्या महिलांच्या पर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही, कारण एकतर वेळ आमच्याकडे खूप कमी होता. त्यामुळे काही प्रातिनिधिक उदाहरणं अशी आम्ही निवडली. आणि असं सुद्धा कदाचित झालं असेल की या महिलांचं सगळं कर्तृत्व ही नीट मांडता आलं नसेल, असंही झालं असेल. या आमच्या त्रुटी आहेत हे आम्ही मान्य करतो. आणि ज्या कोणी महिला या सगळ्या क्षेत्रातल्या ज्या कर्तृत्ववान महिला आहेत जरी त्यांचा यात उल्लेख नसला तरी त्या सगळ्या महिलांच्या कार्याला खरोखरच सलाम. आणि या कर्तृत्ववान महिला आपल्या भागात आहेत आणि त्या अशाच कर्तृत्व गाजवणार आहेत हेही आम्हाला माहिती आहे. सगळ्या महिलांचा डाटा तर आमच्या हातात आला. आता शूटिंग करायचं आणि मग खरी धांदल सुरू झाली. कारण आमचा सगळा डाटा तयार होईपर्यंत 1 तारीख उजाडली होती आणि 3 तारखेला पहिला एपिसोड प्रसारित होणार होता. मग काय आमची अशी धांदल उडाली. मुख्य म्हणजे घरातली मॅनेजमेंट, पण घरातल्या मंडळीने आम्हाला इतकं सहकार्य दिलं म्हणजे रूपाच्या आणि माझ्या, त्यामुळे आम्ही अगदी निर्धास्तपणे काम करू शकलो. दुसरं म्हणजे आमच्या रूपा मॅडम साडी दागिने याबाबत खूपच पर्टिक्युलर आणि छान राहतात आणि त्याच्या उलट माझा कारभार. त्यामुळं मला इतकं टेन्शन आलं. बरं साड्या पण अशा निवडायच्या की तिचा आणि माझा एक कलर होऊ नये. मग आम्ही एकमेकींना फोटो पाठवायचो की ही साडी चालेल का, ती साडी चालेल का, आणि मग त्याप्रमाणे ठरवायचो. तसंच दागिने. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, मी रूपाला म्हणायचे अगो माझ्याकडे चांगल्या साड्याच नाहीत. आणि जेव्हा रूपाला मी फोटो पाठवले तेव्हा रूपा म्हणाली अगो काय छान छान साड्या आहेत तुझ्याकडं, तुझ्या साड्यांनी धन्यवाद दिले असतील मला, कारण मी त्या साड्या कधी नेसतच नव्हते. तर या निमित्ताने मला खूप छान छान साड्या नेसायला मिळाल्या, दागिने आणि स्वतःच्या लुककडं प्रॉपर लक्ष देता आलं. हे अगदी खूप. आणि रूपा मॅडमकडनं मी खूप शिकले बरं का याबाबत. असंच काही नाही आहे. खरं म्हणजे ह्या प्रवासामध्ये मी विशाखाकडून खूप शिकले. कारण जेव्हा शूटिंग करायचं ठरलं तेव्हा कधीही कॅमेरासमोर न गेलेले मी तिच्या आधारावरच आणि तिच्या बळावरच म्हणायला हरकत नाही मी तयार झाले. पण खूप टेन्शन होतं. व्यासपीठावरून कधीतरी बोलणं वेगळं आणि कॅमेराला फेस करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे हे माझ्या लक्षात आलं. पण असंच चुकत आणि शिकत आम्ही या कामाला सुरुवात केली. विशाखानं म्हटल्यासारखं आपल्या सणाचे दिवस होते. खरं म्हणजे
सणाच्या दिवसातून इतका वेळ काढणं हे घरच्यांच्या सहकार्याशिवाय खरंच शक्य नव्हतं. त्यामुळे सगळ्यात आधी जर धन्यवाद कुणाला जात असतील तर ते आमच्या घरच्यांना जात आहेत. रूपा मॅडम म्हणतात ते खरंच खरं आहे, कारण आम्ही दोघींनी कॅमेराला यापूर्वी खूप असं फेस केलं नव्हतं. म्हणजे इतका मोठा प्रोजेक्ट 9-10 दिवस कार्यक्रम करायचा, तो सुद्धा 40-40 मिनिटाचा, म्हणजे हे खरंच खूप धाडसाचं होतं. आणि कसं काय कोण जाणे, पण आम्ही ते म्हणजे हो आम्ही करतो असं म्हटलं आणि तो झाला कार्यक्रम. पण ह्याचा सगळं श्रेय आहे ते आर चॅनलच्या टीमला आहे. नक्कीच विशाखा आता म्हणाली धाडस केलं, पण हे धाडस तिच्यासाठी नव्हतं बरं का, हे धाडस माझ्यासाठी होतं. कारण विशाखाला कॅमेऱ्याची सवय, तिने यापूर्वी सिरियलमध्ये किंवा नाटकांमध्ये काम केलेलं आहे. पण मी पूर्ण वेळ गृहिणी असून हे धाडस केलं आणि आमच्यावर विश्वास दाखवला आर चॅनलच्या सगळ्या टीमनी. त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ झाला की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण आम्ही आमच्या पद्धतीने बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. रूपा म्हणते ते खरंच अगदी खरं आहे. कारण आर चॅनलच्या टीम बद्दल म्हणजे आता तुम्ही म्हणाल की ही आर चॅनलची जाहिरात करते का काय, पण आमचा अनुभव जो आलेला आहे तो मी सांगते. तर एकतर ही टीम जी आहे ना ती अगदी कमी माणसांची आहे, पण सगळे मेहनती आहेत, डिव्होटेड आहेत, शांतपणे काम करतात. एकमेकांशी सगळ्यांचं ट्युनिंग खूप चांगलं आहे. म्हणजे याचे जे CEO आहेत मार्गी साहेब, त्यांचं तर इतकं म्हणजे कौतुक वाटतं आम्हाला की त्यांनी आमच्या पुढे संकल्पना मांडली की असा असा कार्यक्रम करायचा आहे, पण नंतर त्यांनी कुठंही आम्हाला काही डिस्टर्ब केलं नाही आणि प्रत्येक वेळेला कार्यक्रमाचा भाग बघून आम्हाला नेहमीच त्यांनी प्रोत्साहन दिलं की छान होतोय कार्यक्रम, लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येतात असं नेहमी सांगितलं. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. त्याच्यानंतर कार्यकारी संपादक श्री चोथे साहेब, त्यांनी ह्या कार्यक्रमाचं जे सगळं स्क्रिप्टिंग आहे, म्हणजे खूप लोकांना उत्सुकता आहे या कार्यक्रमाचं स्क्रिप्ट कुणी तयार केलं, तर ते तयार केलंय श्री चोथे साहेबांनी. आणि त्यांनी इतकं सुंदर स्क्रिप्ट तयार केलं, म्हणजे अगदी सहज आणि सोपे शब्द, आणि ते संवाद रूपी केलं. त्यामुळे ते लोकांना खूप आवडलं. म्हणजे तो एपिसोड कंटाळवाणा झाला नाही आणि त्या महिलेचं कर्तृत्व लोकांच्या पुढं बरोबर आलं. तसेच आमचे DOP गिरीश दादा, बाप रे, त्यांचा जर इतका पेशन्स, कारण आमचे बोलताना होणारे रिटेक्स आणि ते अगदी त्यांनी अगदी शांतपणे सहन केले. शिवाय आमचे लुक्स, म्हणजे बरोबर आमचा अँगल व्यवस्थित आहे की नाही, आमचे लुक्स कसे आहेत याकडे ते अगदी काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. त्यामुळे ती कंटिन्युटी राहायला खूप मदत झाली. दुसरं म्हणजे प्रेझेंटेशन छान होऊ शकतं, म्हणून प्रेझेंटेशन छान झालं. दुसरं म्हणजे आमची एडिटिंग करणारी यंग जी जोडी आहे श्रीनाथ आणि श्रुती, बाप रे बाप, त्यांचं काम सगळ्यात अवघड आणि किचकट होतं. कारण मला तर आठवतंय डॉक्टरांचा जो एपिसोड आहे त्यात आम्ही 18 डॉक्टर निवडले होते. तो 18 डॉक्टरांचा डाटा, नंतर त्याला सगळे करेक्ट फोटो लावणं, हे इतकं किचकट काम होतं. पण तरी सुद्धा त्यांनी त्या दिवशी रात्री त्या वेळेवर बरोबर तो प्रसारित होईल याची काळजी घेतली. त्या एडिटिंग टीमचं खरंच म्हणजे कितीही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या सगळ्या चुका पोटात घेण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. ही सगळी धावपळ सुरू होती, डाटा गोळा झाला, एपिसोड शूट पण झाला, एडिटिंग झालं आणि दिवस उजाडला प्रसारणाचा. ज्या दिवशी पहिल्या एपिसोडचं प्रसारण होणार होतं तेव्हा खरोखरच एक मनात धुकधुक होती आणि काउंटडाऊन चालू झाला आणि एपिसोड चालू झाला आणि स्वतःला त्या पडद्यावर, टीव्हीच्या पडद्यावर बघतानाच्या ज्या काही भावना होत्या, ज्या काही फिलिंग्स होत्या, त्या सांगायला खरंच शब्द नाही. रुपेरी पडद्याचं आकर्षण स्वाभाविकच सगळ्यांना असतं, पण स्वतःला त्या पडद्यावर बघताना इतकं छान वाटत होतं आणि काहीतरी अविश्वसनीय, जे आपण स्वप्नात तर नाही ना असं पण वाटत होतं. त्यामुळे खूप छान हा अनुभव होता. या निमित्तानं स्वतःच्या क्षमतांची ओळख झाली. सगळ्या कुटुंबासोबत स्वतःला असं टीव्हीवर बघत असताना खरोखर डोळे पाणावले आणि काहीतरी आपण एक चांगलं काम समाजासाठी केल्याचं समाधानही मिळालं. रूपा मॅडम म्हणतात ते अगदी खरं आहे. आर चॅनल सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण एवढं छान कार्यक्रम करतोय हे टीव्हीवर बघताना खूप छान वाटत होतं. माझ्याही डोळ्यात पाणी आलं आणि खरंच म्हणजे जे सगळ्यांनी कष्ट घेतले टीमनी आणि त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. कारण तो एपिसोड खरंच छान झाला होता. म्हणजे आपलं कौतुक असं म्हणून मी म्हणत नाहीये, पण जेव्हा आम्ही तो एपिसोड स्वतः म्हणजे एक तटस्थ दृष्टीने जेव्हा बघितला तेव्हा लक्षात आलं की अरे खरंच आपण खूप छान काम केलंय. अर्थात हे आमचं कर्तृत्व नाहीये,
ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांच्या कर्तृत्वाचा म्हणजे हे यश आहे, पण ते आम्ही चांगल्या प्रकारे मांडू शकलो हे बघून आम्हाला खूप छान वाटलं. आणि रूपा मॅडम म्हणतात तसं खरंच स्वतःच्या क्षमता ज्या आहेत त्या तपासायला मिळाल्या. म्हणजे माझी खूप इच्छा होती बरं का की मास मीडियामध्ये आपल्याला कधीतरी काम करायला मिळायला पाहिजे. तर ह्या निमित्ताने निरनिराळ्या लोकांना फोन करणं, त्यांची माहिती घेणं, त्याचा डाटा बनवणं, तो चॅनलकडे पाठवणं, याचं म्हणजे खूप छान काम करता आलं. आणि दुसरं म्हणजे कमी वेळात फास्ट काम करायचं हे जे असतं, म्हणजे मेंदू त्यावेळेला आपला जास्त चालतो असं माझ्या लक्षात आलं. आणि खूप आनंदाने आम्ही काम केलं. म्हणजे आम्ही मला वाटतं दिवसातले 7-8 तास तरी या कामासाठी देत होतो, कारण तो डाटा गोळा करायचा, परत ते थोडंसं लिहून काढायचं, चॅनलला पाठवायचं. पण तरी आम्हाला दमल्यासारखं व्हायचं नाही, इतकं आम्ही त्या कामात झोकून दिलं होतं. खूप सुंदर अनुभव होता हा. पहिल्याच भागाचं प्रसारण झालं. कुटुंबासोबत आम्ही त्याचा खूप आनंदही घेतला आणि आमच्या घरच्यांनाही वाटलं की एवढा वेळ यांनी बाहेर दिला आहे तर त्याचं कुठंतरी चीज झालंय. त्यामुळे त्यांनाही थोडं समाधान वाटलंच. आणि आमच्या ह्या स्वनिर्मितीच्या आम्ही आनंदात असतानाच प्रतिक्रिया यायला चालू झाली, फोन यायला चालू झाले. दर्शकांच्या प्रतिक्रिया ऐकताना खरोखर म्हणजे धन्य व्हायला झालं. आपण जे काही कष्ट घेतलेले आहे त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायला लागलं. काही ज्या महिलांच्या आम्ही त्या दिवशी कर्तृत्वाचा आढावा घेतला होता त्या महिलांनी तरी फोन करून आपल्या डोळ्यात पाणी आलं, अक्षरशः रडू आलं, खूप भावनाविवश झालो अशा प्रतिक्रिया दिल्या आणि आमचं खूप कौतुकही केलं. काहींनी युट्यूबवर पण सुंदर सुंदर कॉमेंट केल्या. आमचे भडगावचे सिद्धापा बंदी म्हणून आहेत, त्यांनी तर एक छान कविताच युट्यूब चॅनलवर टाकली म्हणजे या पूर्ण कार्यक्रमासंबंधी. खरोखर या दर्शकांचे आम्ही खूप आभारी आहोत, कारण त्यांच्या अशा प्रतिक्रियांमुळेच आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं. या पूर्ण प्रवासामध्ये आपण जवळपास 80 ते 90 महिलांच्या कर्तृत्वाची गाथा दाखवली. या सगळ्या महिलांशी बोलायला लागलं, त्यांची माहिती घ्यायला लागली. मला एक अनुभव असा आला, गौराबाई सलवादे यांच्या माहितीसाठी आणि फोटोसाठी मी त्यांची कन्या मुनीव मॅडम, निवृत्त शिक्षिका, यांना फोन केला. पहिल्यांदा त्यांना कार्यक्रमाच्या रूपरेषेची तशी कल्पना आली नाही, पण ज्यावेळी त्यांनी तो भाग पाहिला, त्यांनी फोटो वगैरे पाठवले, खूप छान सहकार्य केलं. पण ज्यावेळी त्यांनी तो भाग पाहिला तेव्हा त्यांचा लगेच मला फोन आला आणि त्या खूपच भावनाविवश झालेल्या होत्या. म्हणजे माझ्या आईचं इतकं मोठं कार्य समाजासमोर पुन्हा एकदा आणून तुम्ही तिच्या कार्याला न्याय दिला असं म्हणून त्या खरोखर रडू लागल्या. म्हणजे यावेळी म्हणजे अशा वेळी आपण केलेल्या कष्टाचं आपल्याला खूप म्हणजे चीज झालं असं वाटतं. मला आणि रूपा मॅडमना घरच्या मंडळींचं खूप सहकार्य लाभलं म्हणून हा कार्यक्रम आम्ही करू शकलोच. पण मला इथं आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की या ज्या सगळ्या महिलांचा आम्ही डाटा गोळा केला किंवा त्या महिलांशी बोललो तेव्हा बहुतेक जणींनी सांगितलं की त्यांना पती आणि सासरच्या लोकांचं खूप सहकार्य आहे आणि त्यामुळेच त्या काम करू शकतात, हे सगळ्यांनी आवर्जून सांगितलं. आणि मग हे आम्हाला ऐकून वाचून खूप बरं वाटलं. म्हणजे आता खरंच समाज किती बदलतोय की पूर्वीसारख्या स्त्रियांच्यावर बंधनं की स्त्रियांनी काही कर्तृत्व गाजवायचं नाही अशी जी धारणा होती ती धारणा आता कुठेतरी मागं पडायला लागली आहे आणि स्त्रियांना खरोखर प्रोत्साहन दिलं जातंय. आणि म्हणूनच आपल्या स्त्रिया पुढे जाणार आहेत आणि स्त्रिया पुढे गेल्यामुळं आपला समाजही नक्कीच पुढे जाणार आहे. तर ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक ज्या प्रतिक्रिया आल्या, फोन्स आले, काही महिला घरी येऊन सुद्धा भेटून गेल्या. त्यावेळी एक गोष्ट अशी लक्षात आली की या उपक्रमातून समाजामध्ये एक सकारात्मक ऊर्जा पसरली आणि महिलांना खरोखरच उत्साह आला. ज्यांनी कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याचा गौरव तर झालाच, पण ज्यांना करायचं आहे त्यांनाही त्याच्यातून प्रेरणा मिळाली. टीव्ही म्हणजे फक्त सिरियल्स आणि मोबाईल म्हणजे फक्त रील्स अशी आता समाजाची धारणा झाली आहे. पण खरंच जर काही चांगलं म्हणजे मीडियाने जर दिलं समाजाला तर समाज नक्कीच या कार्यक्रमांकडे वळेल. आणि मला वाटतं आर चॅनलनं ही जी जबाबदारी आहे मीडियाची ती खूप छान पार पाडली आहे. जेव्हा आपण समाजापुढे काही चांगलं घेऊन येऊ तेव्हा नक्कीच समाज, नक्कीच सगळेजण लोक ते बघतील, त्यापासून प्रेरणा घेतील असं मला वाटतं.
दुसरं म्हणजे ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे की आम्ही जेव्हा सगळी क्षेत्र निवडत होतो तेव्हा आम्ही काही प्रातिनिधिक उदाहरणं घेतली होती. आम्ही सगळ्या बायकांच्या पर्यंत पोहोचू शकलो नाही आणि किंवा असंही काही वेळेला झालं की महिलेचं पूर्ण कर्तृत्व आम्ही मांडू शकलो नाही. तर ह्या ज्या सगळ्या काही त्रुटी आहेत त्या आम्हाला पूर्ण मान्य आहेत आणि त्याबद्दल खरंच दर्शकांनी आणि ज्यांचा समावेश या कार्यक्रमात झाला नाही अशा महिलांनी आम्हाला क्षमा करावी आणि इथून पुढं मात्र अशा कुठल्या तरी कार्यक्रमात आपण त्या नवीन नवीन कार्यक्रम आणून आपण त्या महिलांचं कर्तृत्व नक्कीच समाजापुढे आणू अशी मी तुम्हाला खात्री देते. कुठल्याही कार्यक्रमाच्या यशात सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो प्रायोजकांचा. या अनुषंगाने मला इथं उल्लेख करावासा वाटतोय, या नारी तू नारायणी या कार्यक्रमासाठी SSD ज्वेलर्स, शुभ संगम दड्डी ज्वेलर्स यांनी पाठबळ देऊन आमचा कार्यक्रम अजून यशस्वी केला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. SSD ज्वेलर्सचे नेहमीच समाजातील अशा विधायक कार्यांना पाठबळ असते. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीमकडून हार्दिक शुभेच्छा. नारी तू नारायणी या कार्यक्रमाचा हा शेवटचा भाग. आपण चॅनलवर हा बघितलाच असेल, पण काही दर्शकांनी अजूनही जर बघितला नसेल किंवा तुम्हाला हा भाग परत परत बघायचा असेल तर आर चॅनलचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर हे सगळे भाग उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही ते केव्हाही बघू शकता आणि तुम्ही सगळ्यांनी ते बघून आम्हाला त्याच्या भरभरून प्रतिक्रिया द्याव्यात अशी आमची इच्छा आहे. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची अगदी मनपूर्वक वाट बघतोय. नारी तू नारायणी हा कार्यक्रम ही एक सुरुवात आहे. हा पूर्णविराम नाहीये, हा स्वल्पविराम आहे. कारण याच्यानंतरही आपण महिलांसाठी किंवा समाजासाठी असे अनेक उपक्रम घेऊन येणार आहोत आणि ह्या कार्यक्रमाचं जे यश आहे, मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं, या कार्यक्रमातील जे काही छान आहे, यश आहे, ते या महिलांच्या कर्तृत्वाचं आहे. आणि काही न्यून आहे, नक्कीच आहेत, आम्ही मान्यच करतोय, तर हे जे न्यून आहेत ते आमचंच आहे. सर्व दर्शकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडूनही विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी संजय चव्हाण, मुख्याध्यापक, आदर्श विद्यामंदिर चिवेली, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. नारी तू नारायणी हा आर चॅनलवरील कार्यक्रम कर्तृत्ववान महिलांच्या कर्तृत्वाला वंदन करणारा आहे. हा सर्वांच्याच विचारांना नवसंजीवनी देणारा कार्यक्रम आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम मोठ्या पडद्यावर दाखवला. हा त्यांच्यासाठी एक दीपस्तंभ ठरेल आणि म्हणूनच आदरणीय रूपा दड्डी मॅडम आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. धन्यवाद. नेहा कुलकर्णी साताऱ्यामधून बोलते. विशाखा जोशी व रूपा दड्डी प्रस्तुत नारी तू नारायणी हा त्यांचा आर चॅनलवरील कार्यक्रम बघितला. त्यांची ही संकल्पनाच मला खूप आवडली. या संकल्पनेद्वारे त्यांनी आपल्याच बाजूच्या, आपल्याच परिसरातील, आपल्याला माहीत नसलेल्या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिलांची त्यांनी माहिती करून दिलेली आहे आणि ह्या आपल्याला माहीतच नव्हत्या. अशा त्यांच्या स्तुत्य उपक्रमास अभिवादन आणि त्यांच्या या पुढील कार्यक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर सरला आप्पासाहेब वाघोळे, डॉक्टर घाडी कॉलेज गडिंग्लज. मी सर्वप्रथम विशाखा जोशी व रूपा दड्डी यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. कारण मॅडम, तुम्ही शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर नारी तू नारायणी हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने आर चॅनलवर सादर केला आणि भारतातील राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा लेखाजोखा समाजासमोर मांडला आणि त्याचबरोबर आपल्या गडिंग्लज आणि गडिंग्लज परिसरातील महिलांच्या संदर्भात अतिशय सुंदर अशा पद्धतीने माहिती संकलित करून ती सादर केला. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देते. नमस्कार मित्र, मी लेखक गणपत जाधव, राहणार अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आर चॅनलवर नवरात्रीच्या निमित्तानं भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारा जो कार्यक्रम सादर होतो आहे तो कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. या कार्यक्रमाचं सादरीकरण करणाऱ्या रूपा दड्डी मॅडम आणि विशाखा जोशी मॅडम यांचं सुद्धा सादरीकरण अतिशय सुंदर आहे आणि त्यांनी खरं तर या महिलांचं कर्तृत्व महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या घराघरामध्ये पोहोचवलेलं आहे. आर चॅनलनं असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आर चॅनलचं खरं तर मनापासून धन्यवाद
आणि कर्तृत्वान महिलांच्या कर्तृत्वाला माझा सलाम. नमस्कार, मी सुरेखा मुने, रिटायर्ड शिक्षिका. या वर्षीच्या नवरात्र उत्सवात आर न्यूज चॅनलवर विविध क्षेत्रातील महिलांच्या प्रेरणादायी जीवन प्रवास नारी तू नारायणी या विशेष मालिकेतून रूपा मॅडम व विशाखा मॅडम यांनी आपल्या खास सुंदर शैलीतून महिलांच्या जीवन कार्याला उजाळा दिला. त्यात माझी आई गौराबाई यांच्या केलेले महान कर्तृत्व खूप सुंदर मांडले. याबद्दल मी या सर्वांचे, तुम्हा सर्वांचे शतशः आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी जयश्री पटवर्धन कागवाड. मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. तर रूपा दड्डीकर आणि विशाखा जोशी या दोघींनी मिळून नवरात्रीच्या निमित्ताने आर चॅनलवरती एक अनोखा कार्यक्रम सादर केला. त्याबद्दल त्या दोघींचेही अभिनंदन आणि कौतुक. हा कार्यक्रम असा होता की देशपातळीवरती ज्या स्त्रियांनी कर्तृत्व, आपल्या कार्याचं कर्तृत्व, त्याचा ठसा उमटवलेला आहे, तर तसंच कार्य, त्याचा परिचय त्याने करून दिला. आणि तसंच कार्य गाव पातळीवरती ज्या स्त्रियांनी केलेलं आहे त्यांच्याही कार्याचा परिचय या दोघींनी सहज सुंदर भाषेत करून दिला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. तसंच आर चॅनलने स्त्रियांचं कर्तृत्व जाणून त्यांचा सन्मान म्हणून हा कार्यक्रम चॅनलवरनं प्रसारित केला. त्याबद्दल त्यांचे आभार मानते. हा कार्यक्रम ऐकत असताना मला एका पुस्तकाची आठवण झाली की 1910 ते 2010 या 100 वर्षाच्या काळात ज्या स्त्रियांनी आत्मचरित्र लिहिली ती प्रसिद्ध झाली. त्याचा मागोवा छाया दातार आणि प्रतिभा कणेकर यांनी स्त्री आत्मचरित्राची वाटचाल या पुस्तकात घेतलेला आहे. आत्मचरित्र कोण लिहितो? तर ज्यांच्याजवळ काही सांगण्यासारखं असतं, ज्यांनी काही चांगलं काम केलेलं असतं, अशाच व्यक्ती आत्मचरित्र लिहू शकतात. वास्तविक 1910 हा खूप जुना काळ होता. स्त्रियांना त्यावेळेला स्वातंत्र्य नव्हतं, तरीसुद्धा या स्त्रियांनी अतिशय कर्तृत्वाने मोठी कामं करून दाखवलेली आहेत. म्हणून त्यांच्या या कर्मयोगाला माझे अनेक अनेक धन्यवाद आणि नमस्कार. नमस्कार, मी श्रीधर खोचीकर बोलतो आहे मुंबईवरून. आणि हा जो आर चॅनलचा प्रोग्राम मी बघितला, त्यातनं मला एकच जाणवलं की गडिंग्लजनी आकांक्षित घेतली आहे या कर्तृत्ववान स्त्रियांमुळं. प्रत्येक क्षेत्रातल्या या स्त्रियांचे इंटरव्ह्यूज किंवा त्यांची माहिती जी इनडेप्थ मिळाली, रिसर्च केलेली माहिती मिळाली, ती अतिशय उच्च दर्जाची होती. आणि मला असं वाटतं की या सगळ्यातनं खूपच प्रेरणा मिळेल ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या आणि मेट्रोमधल्या लोकांनासुद्धा, की आपण कुठं आहे याचा काही संबंध नाही आहे. आपल्यात इच्छा पाहिजे, आपल्यात तळमळ पाहिजे, आपल्यात फोकस पाहिजे आणि आपल्यात जिद्द पाहिजे. ती सगळी या स्त्रियांनी दाखवली आहे आणि त्याबद्दल आर चॅनलचं अतिशय अभिनंदन हे सगळं एकत्र आणण्याबद्दल. आर चॅनेलने घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच नवरात्रीच्या 9 रात्री जगात जागतिक कर्तृत्व केलेल्या महिलांचा परिचय तर दिलाच, पण त्याबरोबर स्थानिक पातळीवरही ज्ञात अज्ञात महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून दिला या माध्यमातून. आणि विशाखा जोशी आणि रूपा दड्डी या दोघींच्या संवाद रूपातून समाजाला, आम्हाला, श्रोतृवर्गाला सर्वांनाच हा परिचय ज्ञात झाला आणि आपल्या आजूबाजूला किती महान कर्तृत्ववान महिला आहेत याची जाणीव करून दिली. आणि ते सगळं ऐकताना मनाला एक आनंद वाटला. तसाच आपल्या भारतीय स्त्रियांचा सामान्यातून असामान्यत्वाकडे जाण्याचा जो पल्ला गाठण्याचा जो प्रयत्न आहे, कष्ट आहे, जिद्द आहे, त्याबद्दलचा अभिमानही वाटला. यासाठी आर चॅनेलला, रूपा दड्डी, विशाखा जोशी या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. नमस्कार, मी प्राची विशाल मुंगुरवाडे, राहणार हलकर्णी. आर चॅनेलने प्रसारित केलेला नारी तू नारायणी या कार्यक्रमाचे मी सर्व एपिसोड पाहिले.
या कार्यक्रमाच्या प्रत्येक एका एपिसोडमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये या परिसरातील महिला कशा पद्धतीने आपले कार्य करीत आहे आणि कशा पद्धतीने उतुंग भरारी घेत आहे आणि कशा पद्धतीने ठामपणे उभी आहे याची माहिती आम्हाला मिळाली। या कार्यक्रमामुळे आमच्याच परिसरातील महिला किती उंच भरारी घेत आहे याची जाणीव आम्हाला झाली। त्यामुळे आम्हाला देखील त्यापासून चांगली प्रेरणा मिळाली। आपण देखील या पद्धतीने कार्य केले पाहिजे, आपण देखील आपल्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो याची जाणीव आम्हाला या कार्यक्रमामुळे झाली। त्याचबरोबर आर चॅनलने प्रेक्षकांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्याची संधी दिली, सांगण्याची, मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आणि या चॅनलला पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि धन्यवाद। सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात घर केलेल्या आर चॅनलने यंदाच्या नवरात्रोत्सवात एक अनोखा उपक्रम सादर केला, तो म्हणजे नारी तू नारायणी, सर्वांनाच दिली मस्त मेजवानी। राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवर अनेक महिलांनी आपल्या स्वकर्तृत्वाने अनेक शिखरे पादाक्रांत केली। त्यांनी निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करून समाजाला वेगळी दिशा दिली। त्यांचे जीवन व कार्य समाजाला प्रेरणादायी ठरलेले आहे। तसेच या उपक्रमाद्वारे स्थानिक महिलांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची आपल्याला माहिती मिळाली। साहित्य आणि अभिनयाची आवड असणाऱ्या रूपा मॅडम व विशाखा मॅडमनी निवेदिकेची भूमिका खूप छान पार पडली। आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वाने त्यांनी आर चॅनलचा पडदा व्यापून टाकला। आपल्या मधुर व मधाळ वाणीने सर्व रसिकांची जिंकली म्हणे। चोथे सरांचे माहिती संकलन व संवाद लेखन म्हणजे अभिजात मराठीचे दर्शन होय। या उपक्रमास आमच्या सर्वांच्याकडून खूप खूप जय जिजाऊ। मी सुवर्णलता गोविलकर, जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्षा। नारी तू नारायणी या आर चॅनलने प्रसारित केलेल्या कार्यक्रमाच्या निवेदिका रुपाली दड्डी मॅडम, त्याचप्रमाणे विशाखा जोशी मॅडम या दोघींनी समाजात विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, देश पातळीवर त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर काम करण्याची माहिती संकलित करून त्याचं सादरीकरण अतिशय सुंदररित्या, अतिशय चांगल्या पद्धतीचं निवेदन इथं केलं आणि या काम करणाऱ्या महिलांना उभारी देण्याचं, तुम्ही बळ देण्याचं काम इथे केलेलं आहे। त्याचप्रमाणे आर चॅनलने इथं अशा पद्धतीचा हा नवीनच उपक्रम, नवीन कार्यक्रम इथं सादरीकरण करून त्याला उभारी देण्याचं काम केलेलं आहे। त्याबद्दल आर चॅनलची आणि निवेदिका दड्डी मॅडम आणि विशाखा जोशी मॅडम या दोघींचंही मी आभार मानते आणि इथे थांबते। नमस्कार, मी तृप्ती चंद्रकांत कोरवी, सर्वोदय विवेक जीवन विद्या पब्लिक स्कूल गडहिंग्लज येथे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे। नवरात्रीनिमित्त नारी तू नारायणी या मालिकेतून गेल्या 7 दिवसांमध्ये राष्ट्रीय व स्थानिक अनेकानेक कर्तृत्ववान महिलांच्या जीवनाचा आढावा आमच्यापर्यंत या कार्यक्रमात पोहोचला। एक महिला म्हणून मला या कार्यक्रमाचा खरोखर अभिमान आणि गर्व वाटतो, कारण रूपा दड्डी मॅडम व विशाखा मॅडम यांनी या मालिकेसाठी केलेले शब्दांकन आणि प्रस्तुतीकरण पाहता त्यांनी अहोरात्र झटल्याची पोचपावती आम्हास मिळते। चॅनलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेल्या या कार्यक्रमामध्ये आपण दोघींनीही सिद्ध केलेलं आहे की महिला या एकत्र आल्या की गप्पा टप्पांपर्यंत सीमित न राहता त्यातून समाजही बदलू शकतो। तर आर चॅनलचे व पूर्ण टीमचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करते व भविष्यामध्ये असेच अनेकानेक प्रेरणादायी कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचवावेत अशी आशा करते। धन्यवाद।